ओके. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी सिम्पली तुम्हाला लाईट मोशन ॲप्लिकेशनला जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधले दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल. जो बिटमार्क प्रोजेक्ट असेल मित्रांनो, तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचा बिटमार्क तुम्हाला प्रोव्हाईड केलेला आहे. यामध्ये हे टेक्स्ट जे आहेत ते तुम्हाला इथं सेट करून दिलेले आहेत मित्रांनो. ओके. आता मी हे जे फॉन्ट यूज केलेले आहेत, हे फॉन्टसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाईड केलेले आहेत. तर सर्वात अगोदर तुम्हाला फॉन्ट जे आहेत ते इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे फॉन्ट सिलेक्ट करून अशा प्रकारचे टेक्स्ट तुम्ही यूज करू शकता. ओके. किंवा याच्यापेक्षा जर चांगले फॉन्ट तुमच्याकडे असतील तर ते तुमचे फॉन्ट इथं सिलेक्ट करून तुम्ही त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ हा क्रिएट करू शकता. ओके. आता मित्रांनो, एवढं झाल्यानंतर आता इथं तुम्हाला प्लस बटनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि या व्हिडिओमध्ये यूज झालेलं सर्व मटेरियल जे आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारचं मटेरियल जे आहे ते मित्रांनो तुम्हाला प्रोव्हाईड केलेलं आहे. आता मित्रांनो, इथं मी 3 फोटो जे आहेत बाबासाहेबांचे तुम्हाला प्रोव्हाईड केलेले आहेत आणि या 3 मधला तुम्हाला ज्या फोटो म्हणजे जास्त आवडेल त्या फोटोवर तुम्ही हा व्हिडिओ क्रिएट करू शकता. तर मित्रांनो, मला हा फोटो आवडते तर मी हाच फोटो इथं ॲड करून घेणार आहे. नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. याचा उरलेला राईट साईडचा पार्ट कट करून घ्यायचा आहे. फोटोला जे आहे या रेक्टँगलची लेयर आहे त्याच्या खाली घेऊन यायचं आहे. ओके. त्यानंतर समोर यायचं आहे. याच फोटोची लेयर जी आहे ते अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करून या ऑप्शनवरती टॅप करून कॉपी लेयर करून घ्यायचे आणि तेच लेयर इथं तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे आणि फोटोला जे आहे ते शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. ठीक आहे. हा फोटोसुद्धा तुम्हाला इथं खाली घेऊन यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे हे वरची जे रेक्टँगलची लेयर दिसत आहे मित्रांनो, तो शॅडो पेन जे आहे तो तुम्हाला इथं क्रिएट करून दिलेला आहे. ओके. त्यानंतर सिम्पली तुम्हाला बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओके. तर आता तुम्ही इथं बघू शकता फोटो 1 इफेक्ट जो आहे ते लेयर तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. ठीक आहे. ओके. तर मित्रांनो, इथं काय करायचं आहे तुम्हाला फोटो 1 ची जो इफेक्ट आहे ते लेयर सिलेक्ट करायची आहे. ओके. आणि आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून जो पहिला फोटो आहे याला पेस्ट करून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे आणि सेकंड नंबरचं जे आहे सर्वात खालची लेयर सिलेक्ट करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे आहे बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून आपला सेकंड नंबरचा फोटोची लेयर सिलेक्ट करायची आणि हा इफेक्ट जो आहे तिथं पेस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, परत तुम्हाला इथं यायचं आहे. सर्वात वरची लेयर सिलेक्ट करून इफेक्ट अशाच प्रकारे कॉपी करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आता काय करायचं आहे तुम्हाला आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. हा टेक्स्ट पेन जे तुम्हाला प्रोव्हाईड केलेला आहे अशा प्रकारे हा टेक्स्ट पेन जिथे ॲड करून घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर शेवटपर्यंत वाढून घ्यायचा आहे आणि टेक्स्ट पेन जिला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे. ठीक आहे. या टाईपमध्ये. ठीक आहे मित्रांनो. इथं मित्रांनो, आपला व्हिडिओ जो आहे तो इथं 100% बनून रेडी झालेला असेल. इथं तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी वरती एक ॲरो दिसत असेल, ॲरोवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओला जे आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ओके. तर चला मित्रांनो, परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय.